नमस्कार, मी नरेंद्र जाधव पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, आज चाललो आम्ही साखरप्याला. आपल्या रिक्षाचं थोडं काम आहे, त्यासाठी चाललो आहे. ते काय CNGचं काय प्रॉब्लेम आहे, गाडी काय चढणावर चढत नाही, जास्त पिकअप नाही भेटत आहे त्याला. ते दाखवण्यासाठी चाललो आहे आता. रिक्षा आपली ठेवली इथे झाकून. हे कडीकोळवणचं गाव आणि इथे आहे श्रीराम मंदिर. मंदिरात जाऊया पहिला. आहे श्रीरामांचं मंदिर, कडीकोळवण गावचं. ते बाबा इथे पूजा करतायत. हे असं कडीकोळवण गावचं श्रीरामांचं मंदिर. चला निघूया. या कडीकोळवण गावात साजरे करणारे प्रोग्राम, त्याचं इथे बॅनर लावलं इथे या लोकांनी. त्यांचा सार्वजनिक गणपती बसतो, त्या दरम्यान केलेले प्रोग्राम आहे ते. चला निघूया. चला मित्रांनो, आपली गाडी चालू झालेली आहे. आता आपण निघूया. गणपती बाप्पा मंगळमूर्ती एका दिवशी इकडे गेला आमच्या गावाला बांबोलीत मार्लेश्वरला. हा इथे गेला सरळ साखरपा. तिकडे आली कडीकोळवणची शाळा. कडीकोळवण इकडे आहे समोर गरम पाण्याचा झरा. तिथे गरम पाणी येतं. रस्ते मित्रांनो सध्या खराब आहे आणि आता बनवणार पण नाही ते लोक, कारण आता नवीन रस्ता बनणार आहे तेव्हाच आता बनवतील. 2 पदरी रस्ता होणार आहे आता आमचा. कलकदऱ्यापासून मारळपर्यंत 2 पदरी रस्ता होणार आहे. त्यामुळे रस्ता बघा किती खराब झालेला होता. ते पडले रस्त्यावर. इकडं बसले ना सांगाय. तिकडे आली बौद्धवाडी कडीकोळवण गावची. नाही बोल त्याला का. मित्र आता ओझऱ्यात आलो आहे आम्ही. सासरवाडीला चाललो आहे पहिला. आमच्या सासूबाई येतात काय बघूया साखरप्याला. रिक्षा असली की त्यांना पण जरा मजा येते फिरायला. एसटीने बोललं तर येणार नाही. एसटीने बोललं तर येणार नाही. रिक्षा बोललं तर लगेच तयार एका पायावर. तिकडे आले आमची सासरवाडी. गणपती नंतर सर्व शुकशुकाट झालंय. सर्व शांत झाले. चला जाऊया. पाणी ठेवले गरम करायला. कोण आंघोळ करते? आंघोळ करायला गेलेत की काय? अंधार बघा किती आहे घरामध्ये. होय नाही घरात वाटतं. नाही घरात. हा इकडेच कुठेतरी येत नाही. अंधार झालाय घरात. हे खळ ओला बाबा किती मारला इथे. जमिनीला उपलाट आहे, खालून पाणी जातं त्याच्यामुळे ही जमीन ओली होती इकडे. आम्ही आता निघालो ओझरे गावात.
मला 2 चढ आहेत, तर दाखवतो. पुढेच लागतील, आता एक पहिला लागेल आणि एक कलकदऱ्यामध्ये आहे. दोन्ही पण चढ तुम्हाला दाखवतो. आपली गाडी आता चढते काय माहीत नाही, चढायला तर पाहिजे कारण हा रस्ता चांगला आहे, चढेल गाडी. नाही चढली तर उतरावं लागेल. मध्ये मध्ये आहे खड्डा, रस्ता आहे चांगला. हा चढ आता इथून चालू झाला आपला. चढणार सांगतो ना मी. चढ आलाय आता. मित्रांनो लय भारी आहे. बाहेरून ज्या गाड्या येतात त्याच्यावर उतरताना जरा सांभाळून उतरावा, कारण बऱ्याच गाड्यांचं ॲक्सिडेंट झालेलं आहे इकडे. काही लोकांना टर्न माहिती नाही पडत, वरून गाडी स्पीडमध्ये येते, अजून पण चढच आहे पूर्ण. जेव्हा पण इथून याल तेव्हा सांभाळून या, कारण भरपूर उतार आहे हा रस्ता. मित्रांनो आता कलकदऱ्याचा चढण लागला आहे आम्हाला, तो पण बघा आता तुम्ही. कोणगावाची रिक्षा गोल स्टॉपवाली आहे कलकदऱ्याचा चढ. मित्रांनो आलोय कलकदऱ्यामध्ये आपण, आणि हा रत्नागिरी कोल्हापूर हायवे आहे. हा इकडे गेला कोल्हापूरला, तिकडे सर्व खोदून ठेवले हायवेसाठी, आणि हा इथे गेला मग साखरप्याला. जाऊन दे हे आता रस्त्याचं इथून काम चालू आहे रुंदीकरणाचं. आपली रिक्षा मित्रांनो आणली आता गॅरेजवर. हे बघा इथे पाठच्या लाईटी बंद आहेत, आणि या ब्रेक मारल्यावर बघा आवाज येतोय कटकट कटकट. हा काहीतरी आवाज पण येतोय, ते पण बघायचं आहे. तेल लाईटी पण बंद आहेत, ते पण काम आहे. बस त्याचाच आवाज येत असेल वाटतं. आपला टायर काढलाय, चेक करतायत आता कसला आवाज येतोय तो. मित्रांनो निघालोय आम्ही साखरपा बाजारामध्ये. आपलं गाडीचं काम झालेलं आहे आता. मधून एक हायवेवरून शॉर्टकट आहे, 70-20 मिनिटे घेतले इकडून कुठून तरी आहे, तिथून राहणार आहे, आणि डायरेक्ट आम्ही जाऊ बाजारामध्ये. 40 दिले, 30 बोलतो म्हणजे 40 घ्या. कोणी किती घेतले? 40-30 रुपये फक्त बोलतात. 40 काही 40 घ्या म्हणतात. हा काम करायचे. चांगला माणूस आहे, ट्राय मारायला गेला वरती, चांगला माणूस आहे. पण मित्रांनो आलो आहे तर साखरपा बाजारामध्ये. हे आहे साखरपा बाजार इकडे, दोन्ही बाजूनी गाडी फिरवायला लागेल वाटतं. हे काय इकडे बनवत्या मिरच्या.
मटन 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 कशाला टन मारू? मिरची घ्यायची नाही तर काय आहेत नाही काय बाजार पुढे पण तुम्ही घ्या, मी घेतो मिरच्या. हा गाडी पुढे घेऊन जा तुझं दुकान बंद आहे बघ घे पुढे घे पुढे हा हे काय इकडे पण इकडे आहे का आहेत नाही मिरच्या घे आहे पुढे काय पुढे घे बस कर हा, बस. घे जा. बस बस राहू दे आता काय करू घे नाही चला बाजार करायचे मिरच्या घ्यायचे टोमॅटो कसे आहे? टोमॅटो आहे 20ला अर्धा. मिरची आहे ये भारी आहे. 20ला अर्धा आहे. कमी नाही काय? द्या करणार काकड्या पण चांगले आहेत घे. काय खरेदी नाही खरेदी नाही. लाल नको घेऊ जरा कच्चेच घेतो. जरा जरा कच्ची घे टोकरी घे टोकरी टोकरी काढा जरा टोकरी. काढ काढ जरा. तो काढ बांधा आम्हाला लांबडा तू कुठला या काढायला. आणि असा बाजार इथे आम्ही 2 किलो टमाटे घेतलेत आणि अर्धा किलो मिरच्या घेतल्यात आता अजून काय आठवलं तर घेऊया बाजारामध्ये पडवल घे पडवल पडवल नको काढू नको. भेंडी दोडका का कसा आहे? काय पाव बोलूच नका तुम्ही अंगाचे पाव बोलता का हा. महाग असले की पाव बरोबर आहे भैया लोक किलोने अर्धा किलोचा भाव नाही पाव किलोचाच भाव सांगतो त्याच्यापासून दोडक्याच्या भाज्या खायच्या. हा तेव्हा ती काय माहितीये सिंगल भाजी नाही सर्व मिक्स भाजी केली ना तर ती चांगली लागते थोडा हे दोडका द्या. सिंगल काय खाण्यापेक्षा सर्व मिक्स करून खायची भाजी बारीक घेतेस की मोठी एखादी मोठेच द्या. एकदम बारीक. मोठी झून नसते लगेच ना झून ना असेल उद्या मोठी खायचे नाहीत ना आपल्याला हा. होणार नाही. नको असे काढू नका. हा ह्या द्या एक. चांगला आहे ना कवळा नाही कशाला तोडू नका आम्हाला घ्यायचं आहे. हा? जरा वरती करा दोडका उचला 12 ग्राम होतं खाली वजन कमी आहे त्याला. वडापाव खायला ही नको, नको. काय काय खायला येते तेव्हा त्याच्याकडे मिळालं असतं अद्रक काय जेवायचं आहे टाइमपास चणे घ्या ना खायचं मस्त हा, चणे घ्या जा ना. हा चणे हा इथे कुठेतरी गरम गरम भेटतात ना आता जाऊन जेवणार बेटा हा मग तू काय केलं त्यासाठीच ते यानं भात टाकून दिला ना हा सगळं भात टाकू. यांच्याकडे अद्रक असेल काय हा, तिथं असणार. मला नको चणे मला आहे बघ चणे काय चणे गरम गरम हे बघ इकडे चणे शेंगदाणे वाले चणं घेऊ चणे द्या हा, घ्या. हा नाहीतर वाटण चला आता एक चणे तर शेंगदाणे चणे घेऊया द्या. टाइमपास नाहीतर रस्सा वडा द्या. जाते आता मग खाणार काय घरात हा टाकून देणार भात चणे शेंगदाणे वाले आहेत तिकडे तिखट घेऊ काय तिखट चणे 10 रुपये सुट्टी द्या ना हे काय घेऊ मस्त आहे मिक्स मिक्स घ्या मिक्स 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 त्या नोटा तुम्हाला चालतील. मिक्स घेऊया ना का वेगवेगळ्या त्या काय मिक्सच घ्यायचे चणा आणि शेंगदाणे चणे आणि शेंगदाणे कुठले त्यातले हे घ्या हे आणि हे मिक्स घ्या वीसचे द्या 20 हे किती येतं ते हे बघ. काय पापड आहेत काय ते पापड आहेत हे पण पापड आहेत ते पापड ते काजू हे नाचणीचे असतील ना होय होय हा ती नाचणीची हम्म. बस आणि काय आणि हे पाहिजे आणखी बाबांना घेऊन घ्या चणे शेंगदाणे घेतले टाइमपासला आम्ही आता रिक्षामध्ये हे तिखट तिखट वाले ते खातात खातील द्या त्यातले 20चे द्या हा याची 30चे करतो म्हणजे 50 होतील. नको नको 30चे नको 20चेच द्या बरं ठीक. अजून काय आहे आलं घ्यायचंय ना 100 ग्राम 50 ग्राम 80 इकडे आलं आहे काय बघूया भाजीवाल्यांकडे हे समोर भाजीवाले आहे तिकडे हो आलं आहे काय तुमच्याकडे आलं आहे ना ए मंदा आलं किती घेऊ मंदा हो मंदा आलं आहे किती घेऊ हा किती आणू पाव किलो ए पाव किलो आलंय यांच्याकडे आलं घेऊया आता काय बोलले ते मला द्या कसा पाव किलो काय 40 रुपये पाव बापरे.
अजून 2 दिवसांनीच नाही, आता हे आल्यावर परत महागच होणार आहे आता. अरे बऱ्याच भाज्या आहेत त्यांच्याकडे. कोथिंबीर वगैरे घ्यायचे काय? हा कोथिंबीर घ्यायचे, विचारतो मंदाला. कोथिंबीर बघूया लागते काय. हे कोथिंबीर घेऊ काय? कोथिंबीर हाय, चांगली तर आहे. घ्या थोडीशी घ्या. थोडीशी घ्या कोथिंबीर. कशी थोडी? 30 ये मग 40च्या खाली 30 आणि ह्याचे किती आले? 40. 40. द्या चला. अलग कमी करायचं हो नवा. चहामध्ये टाकून का? किती आले? 40 आणि 30 70. 10 रुपये कमी करायचे नाही. 40 रुपये जोडी आहे. हा न अलग पण चला आपली इकडची पण खरेदी झाली. जाऊन बसूयात आपल्या गाडीत. खड्डे बघा साखरदेवमध्ये, आपले मोठे मोठे खड्डे पडलेत. तिकडे तिकडे जावा ना पुढे. हा तिथे लावा. ते बघा पुढे 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 या पुढे. या पोरीला वडापाव शिवाय काम नाही, त्यासाठी रिक्षातून येते फिरायला. त्या दिवशी दाखवलं खायला भेटतं ना. अरे हो मला पण आता मी पण एक चान्स मारतो ना पाहिजे तेवढंच. मला हा नकोय बाबा. मी पण एक चान्स मारतो. ओ 2 द्या, 2 त्याच्या द्या. निमित्ताने मला पण खायला ना. अलग अलग नाही एकच एकच झाली. फक्त काय खायचं आहे, कशाला बनवून द्या सांगायचं. बनवू नका असं, त्याच्यात टाकूनच द्या पावामध्ये वडा. मिरची टाकले खावा. खावा 20 रुपये? वडापाव. नाही 10 रुपये. मित्रांनो वडापाव घेतला या वडापाव खायला. मला चणा देतो, मी चणा खात राहील. इकडचे पाव नाही आवडत मला. पाव नाही, बनपाव सारखे पाव असतात ना, म्हणून खायला म्हणून नाही करत. पण खायचं का? बरोबर नाही करा नाही का? पण हे पावता. खड्डे बघा, बघा आता तुझे खड्डे दिला की नाही बाजारामध्ये असे खड्डे पडलेत मोठमोठे. त्याने सेटिंग केल्या होते ना, चढाव चढवला. खड्डे आहेत. चाललोय एवढे मोठे बस मोठे. थांबले काय करू? गाडी फिरव काय? नाही बस थांबले. कुठे येते ती बाहेर का चालले? ये इथं. ती येईल तेव्हा पाठीमागे थांबा, अजून टाइम आहे ना. ती आतमध्ये जाणार, ती डेपो मध्ये जाणार. काका आणि हा. मम्मी मागे माझा वडापाव. त्या डेपो जवळ आलोय आपण लोक. तेल पिशव्या इथनं घे. हा एवढं हलत हलत जायला लागतंय या खड्ड्यामध्ये. वा किती खड्डे आहेत. मी घेतली ती गाडी, मला सर्व आवाज देतात. हो ताई, हो ताई. बघा एवढी आपण आता आलोय डेपो जवळ. दुधाची पिशवी. चायशिवाय दूध पिऊ दे. आणजा माझ्याकडे संपवू नको. त्याला पुढे पुढे पाचशेची हा बघा, हा आला साखरपा डेपो इकडे. संपवली होती. किंवा खडी खोलून गाडी लागली. हा साखरपा डेपो. दूध आणजा म्हणतात. घ्या ना तिकडे. मी देतो ना पैसे, किती घ्यायचे आहेत. नको नको. द्या मग उधारीवर. जाई दूध. हा इकडे रिक्षा स्टँड, हा इकडे डेपो, कोणा देतो इकडं? आणि हा आमचा वडापाव. माझ्याकडेच चणे शेंगदाणे. मित्रांनो आता निघालो आहे मी बाजारातून आणि आता सासऱ्याच्या तिथीला नाही रत्नागिरी आहे ना. कोल्हापूर हायवेला लागलो इथे. पिंपरीला आता बघ. आम्ही आता इथे राईट मारून जाणार बघू का कोल्हापूरच्या बघू? दिशेला. मग सासरा भरभरून देणार. सासरा भरभरून देणार मग. मग तिथं या. याला तर तिथेला आहे. मसाला कारण मी पडून टाकत आहे.
काढाय मित्रांनो आमच्यासाठी आता घावणे बनत आहे, तुम्हाला दाखवतो. कोकणातले स्पेशल घावणे इथे बनवलेत. घावणे बनवून ठेवलेत. आम्ही येणार माहिती होतं म्हणून अगोदरच बनवून ठेवलेत ते घावणे. हे घावण्याचं करून ठेवलंय. तिकडे एक टाकलंय, शेकतोय तो. आता काय दुसरं काय नसलं तरी एक चहा मस्तपैकी, दुसरं काय नको. हे बघा हे झालंय चुलीवरचे घावणे. हा दुसरं काय नको मला. चहा घावणं मस्त एकदम बेस्ट. चुलीवरचे घावणे बघितले मित्रांनो. चुलीवरचे घावणे गावचे स्पेशल कोकणातील डोसा आहे. चला मित्रांनो माझा व्हिडिओ मी आता इथेच संपवतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.